रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो, राखते घराला माय केरसुनी, सावरते सारं केर शेणपाणी. गेला काळ बाई वाकून झोकून, पैसा झाला मोठा जगण्याहून. 1 नोव्हेंबर 2024ला शुक्रवारच्या दिवशी यंदाच्या दिवाळीचं लक्ष्मीपूजन आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला लागणारा झाडू नक्की कधी खरेदी करावा, झाडू खरेदी करण्याचे काय नियम आहेत, लक्ष्मीपूजनाला झाडू पूजण्यामागचं महत्त्वाचं कारण काय आहे, त्याचबरोबर जुन्या झाडूचं काय करावे आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूचा पूर्वापार चालत आलेला उपाय याबद्दलची सर्व माहिती पाहणार आहोत. तेव्हा ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका, म्हणजे सर्व काही समजेल. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा. दिवाळीचे लक्ष्मीपूजन करण्यासाठी लागणारा नवीन झाडू धनत्रयोदशीला खरेदी करावा अशी धार्मिक मान्यता आहे. तुम्ही 29 ऑक्टोबर 2024ला मंगळवारच्या दिवशी हा झाडू खरेदी करू शकता. अगदीच तुम्हाला धनत्रयोदशीला झाडू खरेदी करणं शक्य झालं नाही तर तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवसापर्यंत कधीही झाडू खरेदी करू शकता. बघा मंडळी, पूर्वीच्या काळी शेणाने सारवलेली घरं असायची, तर या घरांची स्वच्छता करण्यासाठी म्हणजेच झाडण्यासाठी शिरई वापरली जायची. या शिरईला कुणी झाडू म्हणतं, कुणी खराटा म्हणतं, तर कुणी केरसुनी म्हणतं, पण अर्थ मात्र तोच आहे. भागाभागानुसार या शिरईच्या रचनेमध्ये सुद्धा आपल्याला फरक आढळून येतो. चिंदीच्या पानांपासून आणि गवतांपासून ही शिरई बनवली जायची, त्यामुळे शिरई घेण्याचा एक काळ असायचा. दिवाळीच्या दिवसांमध्ये म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने 2 शिरया खरेदी केल्या जायच्या आणि त्याच वर्षभर वापरल्या जायच्या. म्हणजे एक खराब झाली की दुसरी वापरायला काढायची. अशा पद्धतीने 2 शिरया या संपूर्ण वर्षभर वापरल्या जायच्या. आता या शिरईची किंवा केरसुनीची जागा लांब झाडूने घेतली आहे किंवा विविध अशी उपकरणे आहेत जी लाईटवर चालतात आणि सर्व धूळ एका मशीनमध्ये जमा करून घेतात आणि आपण फक्त त्यातला ट्रे काढायचा आणि कचरामध्ये त्यातला कचरा ओतून द्यायचा. अशा पद्धतीने बऱ्याच महिला आता आधुनिकतेकडे वळल्या आहेत. पण तरीही एक पारंपरिक महत्त्व आहे, म्हणून तुम्ही मोठी शिरई घेण्याऐवजी किंवा मोठी केरसुनी घेण्याऐवजी एक छोटा कुंचा मिळतो, छोटी केरसुनी म्हणतात, ते घेतलं तरीही चालेल. पण तरीही त्याच्याबरोबर तुम्ही एक झाडूचं फड घ्यायला विसरू नका. ते तुम्हाला झाडू विकणाऱ्या लोक असतात त्यांच्याबरोबर झाडू बरोबर देतातच. पण समजा त्यांना आठवण राहिली नाही तर तुम्ही त्यांच्याकडून मागून घ्या आणि तुमच्या घरी त्या झाडू बरोबर झाडूचं फड देखील आणायचं आहे. समजा तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या 1-2 दिवस अगोदर झाडू खरेदी केला असेल तर तो तुम्ही अजिबात वापरायला काढू नका. जोपर्यंत आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याची पूजा करत नाही तोपर्यंत तो झाडू वापरायचा नसतो. जुन्या जाणत्या महिला आहेत किंवा काकू मावशी, त्यांना नक्कीच हे माहिती असेल. पण ज्या आत्ताच्या काळातल्या मुली आहेत किंवा नवशिक्या गृहिणी आहेत, ज्यांना आपण म्हणू शकतो किंवा ताई म्हणू शकतो, त्यांना कदाचित ही माहिती नसेल. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती त्यांना नक्कीच मिळू शकेल. त्याचबरोबर पूजा करण्याच्या अगोदर हा झाडू खाली जमिनीवर ठेवू नये. एखाद्या पिशवीमध्ये ठेवून तो झाडू कुठेतरी ठेवून द्या, पण खाली जमिनीवर ठेवू नका. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी याची पूजा आपल्याला करायची आहे आणि तेव्हाच आपल्याला हा उपाय सुद्धा करायचा आहे. तुमच्याकडे आत्तापर्यंत जे वापरलेले झाडू असतील, जे खराब झालेले झाडू असतील, तर ते झाडू एखाद्या पिशवीत घालून कुठेतरी ठेवून द्या आणि दिवाळीनंतर तुम्ही तो झाडू जमिनीमध्ये पुरून देऊ शकता. कारण हे झाडू वनस्पतीपासूनच तयार झालेले असतात आणि निसर्ग जो आहे, जो त्याने आपल्याला बहाल केलेल्या वस्तू कधीही स्वीकारायला तयार असतो. त्यामुळे मातीमध्ये तुम्ही तो पुरून देऊ शकता. कारण झाडू जो आहे तो फेकू नये किंवा जाळू नये, नाली गटारी या ठिकाणी फेकू नये अशी मान्यता आहे. आणि बरोबर आहे ना, आपण ज्याला लक्ष्मी म्हणून पूजतो किंवा जो आपल्या घरातील अस्वच्छता दूर करण्याचं काम करतो, अलक्ष्मी घालवण्याचं काम करतो, त्याला आपण गरज संपल्यावर असं फेकू नये. बघा, ज्यांच्याकडे प्लॅस्टिकचे लांब दांडी असलेले झाडू असतील तर तुम्ही त्यांचं पाठीमागचं प्लॅस्टिक काढून भंगार सामानमध्ये फेकून देऊ शकता आणि जो झाडूचा पुढचा भाग असतो तुम्ही तो जमिनीमध्ये पुरून दिला तरीही चालेल.
तसा जुन्या झाडूचा वापर दृष्ट वगैरे काढण्यासाठी देखील केला जातो. त्यामुळे तुम्हाला जुना झाडू जपून ठेवायचा असेल तर तुम्ही तसं देखील करू शकता. आता आपण लक्ष्मीपूजनाला पूजल्या जाणाऱ्या झाडूचं धार्मिक महत्त्व जाणून घेऊया, जेणेकरून नवीन पिढीला माहिती मिळेल, त्यांच्या ज्ञानात भर पडेल, पारंपरिक गोष्टी काय असतात ते माहिती होईल. कारण आपले जे सण उत्सव परंपरा आहेत ते आपल्याला पुढे चालू ठेवायच्याच आहेत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मीचं निसारण केलं जातं. समुद्रमंथनात हलाहल विषानंतर ज्येष्ठा अलक्ष्मीचा जन्म झाला. कल्की पुराणानुसार अलक्ष्मी म्हणजेच कली राक्षसाची दुसरी पत्नी, अधर्म आणि हिंसेची मुलगी, मृत्यूची, अधर्माची ती माता आहे. माता लक्ष्मीची ती मोठी बहीण असून माता लक्ष्मी कशी आहे आणि अलक्ष्मी कशी आहे? अळस, खादाडपणा, मत्सर, क्रोध, ढोंगीपणा, लोभ आणि वासना, त्याचबरोबर असत्य, अस्वच्छता, अनीती, भ्रष्टाचार, अज्ञान यांची ती देवता आहे. कलियुगामध्ये दारू, जुगार, वेश्याव्यवसाय, कत्तल, लोभ येथे राहणे अलक्ष्मीला आवडते. अलक्ष्मी अशुभाची, दुर्भाग्याची, अपयशाची देवता मानतात. पद्मपुराणामध्ये अलक्ष्मीची एक कथा आहे. तर श्री सुक्तांमध्ये सुद्धा अलक्ष्मी नाश्यामहम म्हणजेच अलक्ष्मीचा नाश व्हावा असं वर्णन केलं गेलं आहे. लक्ष्मीपूजन सुद्धा आपण त्यासाठीच करतो की अलक्ष्मीला आपल्या घरातून बाहेर काढायचं आणि लक्ष्मीचं पूजन करायचं. आपल्या माता लक्ष्मीचं वाहन जसं घुबड आहे किंवा ती कमळामध्ये सुद्धा वास्तव्य करते, त्याच पद्धतीने तिच्या बहिणीचं म्हणजेच अलक्ष्मीचं वाहन गाढव आहे. तिच्या हातामध्ये झाडू आहे, ते तिचं आयुध म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर ती अलक्ष्मी आपल्या घरामध्ये येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली. या दिवशी झाडूने झाडून काढण्याच्या निमित्ताने किंवा तो झाडूचा परंपरागत उपाय करण्याच्या निमित्ताने आपल्याला आपल्या घरात जो काही लोभ, अहंकार, मत्सर, द्वेष, एकमेकाबद्दल आकस या ज्या काही गोष्टी असतात, ज्या अलक्ष्मीच्या स्वरूपात आहेत, दुर्भाग्याच्या स्वरूपात आहेत, त्या आपल्याला काढून टाकण्याचं काम करायचं आहे आणि माता लक्ष्मीचं आनंदाने पूजन करत स्वागत सुद्धा करायचं आहे. आता आपण या दिवशी झाडूची पूजा कशी करायची आणि उपाय कसा करावा याबद्दलची संपूर्ण माहिती पाहूया. आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संपूर्ण पूजा मांडणी करायची असते. त्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी ठेवतो. त्यासोबतच आपल्याला झाडू सुद्धा लक्ष्मीपूजनाच्या स्वरूपात ठेवायचा असतो. कारण मातीच्या मूर्तीपेक्षा झाडूला जास्त महत्त्व दिलं जातं. कारण आपल्या घरातील जाळी जळमाटं, घाण किंवा कचरा या स्वरूपात अलक्ष्मीला बाहेर काढण्याचं काम ही लक्ष्मीमाता म्हणजेच आपल्या घरातील झाडू करत असतो. त्यामुळे आपण कितीही पुढे गेलो, कितीही आधुनिकतेकडे गेलो तरी पण झाडूला अजिबात विसरता कामा नये. आपल्या घरातील लहान मुलाबाळांना सुद्धा आपण या गोष्टींची आठवण वेळोवेळी करत देत राहावी. शेवटी जुनं ते सोनं असतं. पहा, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जेव्हा आपण झाडू पुजायला ठेवतो त्याच्या अगोदर आपण काय करावं? आपण लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आपल्या घराची साफसफाई केलेली असतेच, पण काय करायचं? फक्त एक उपाय करायचा आहे म्हणून पूजेमध्ये तो झाडू पूजण्यापूर्वी एक कृती करायची. फक्त नावापुरते ते आपण कृती करू शकतो. कारण आपण पूजेच्या निमित्ताने आपल्या घराची संपूर्ण साफसफाई केलेली असते. आपलं घर झाडून काढलेलं असतं, स्वच्छ केलेलं असतं, छानपैकी पुसून सुद्धा काढलेलं असतं. त्यामुळे तो झाडू आपल्याला हातामध्ये घ्यायचा. आपल्या घरातील महिलांना आपण माता लक्ष्मीचा दर्जा देतो, त्यामुळे महिलांनीच हे काम करायचं. महिलांनी जणू काही तुम्ही ती खोली झाडताय अशा पद्धतीने कृती करत दाराच्या उंबरट्याजवळ जायचं किंवा ज्या खोलीत तुम्ही पूजा मांडलेली आहे त्या खोलीच्या उंबरट्याजवळ जायचं आणि दारातून बाहेर हात करत तो झाडू बाहेर झटकल्यासारखी कृती करायची. आपण तो झाडू आपटू शकत नाही किंवा उंबरट्यावर मारू शकत नाही, कारण त्याची अजून आपण पूजा केलेली नाहीये. इतर वेळेस आपण झाडू मारताना या गोष्टी करतो, पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला असं करायचं नाहीये. झाडू आपण झटकतोय म्हणजे करतोय की लक्ष्मीला बाहेर काढण्याचं, अलक्ष्मीला बाहेर काढतोय. आपल्या घरातील दुर्भाग्य, जाळी जळमटं आपण कायमची बाहेर फेकून देतोय, दरिद्रीला घालवतोय, अलक्ष्मीला आपण हुसकावून देतोय. अशा पद्धतीने तो झाडू आपल्याला फक्त बाहेर झटकल्यासारखी कृती करायची आणि तुम्हाला झाडू बरोबर जो काही फळ दिलेला असतो, म्हणजे झाडूचा बारीकसा तुकडा किंवा झाडूचं जे काही मोडून दिलेलं गवत आहे ते तुम्हाला अलक्ष्मी आहे म्हणून
बाहेर फेकून द्यायचं आहे. जर तुम्हाला ते झाडू बरोबर दिलेलं नसेल तर तुम्ही फक्त झाडूने झाडत झाडत जाऊन घराच्या बाहेर झटकल्यासारखी कृती केली तरी पण चालेल. त्यानंतर तो झाडू घरात घेऊन यायचा, पूजेमध्ये ठेवायचा, त्या झाडूवर किंचितसं पाणी शिंपडायचं, त्यानंतर हळदी कुंकू अक्षता वाहून त्या झाडूची पूजा करायची. तर इतकी साधी सोपी पूजा आहे जी आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायची आहे. फक्त काही ठिकाणी अशी प्रथा आहे की ती लक्ष्मीपूजन झाल्यावर रात्री 12 वाजता किंवा मध्यरात्री हा उपाय केला जातो. म्हणजे पहिल्यांदा फक्त झाडूची पूजा करून घेतात आणि अलक्ष्मीला घालवण्याचा जो काही उपाय आहे तो मध्यरात्री 12 वाजता केला जातो. पण अगोदर सांगितलेला उपाय जो आहे तो अगदी योग्य आहे. कारण लक्ष्मीपूजनाची वेळ असते, म्हणजेच काय असते की त्यावेळेस आपण माता लक्ष्मीला आपल्या घरात बोलावतो की तू आमच्या घरामध्ये कायमचं वास्तव कर. आपण तिच्या स्वागतासाठी अशा पद्धतीने सज्ज असतो. आपण अलक्ष्मीला घालवतोय म्हणून ती झाडण्याची कृती करायची असते. कारण पूजल्याशिवाय खरोखर आपल्याला तसं झाडायचं नसतं. पण इथे आपण स्वच्छता तर केलेली असते, पण फक्त अलक्ष्मीला घालवायचे म्हणून फक्त कृती करावी. आणि अलक्ष्मीला बाहेर घालवून माता लक्ष्मीला आपण घरात बोलवतोय, तिचं स्वागत करतोय. घरात घेतलं की त्यानंतर आपण तिची पूजा करतोय किंवा सेवा करतोय, अशा अर्थाने ही कृती किंवा हा उपाय अगोदर केला जातो. आता जेव्हा आपलं हे लक्ष्मीपूजन आटोपतं किंवा मग आरती नैवेद्य या गोष्टी झाल्या की त्यानंतर किंवा झोपण्याच्या अगोदर एक लाल किंवा पिवळ्या रंगाचा छोटासा कपडा घ्यायचा आहे. अगदी लहान आपल्या हाता एवढा घेतला तरी पण चालेल. तर त्या कपड्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाचं नाणं आता लक्ष्मीचं किंवा धनाचं प्रतीक म्हणून ठेवायचं आहे. त्याचबरोबर 1 कापूरवडी, 2 अखंड फुलासह असलेल्या लवंगा, 4 काळी मिरी आणि अगदी थोडेसे तांदूळ सुद्धा ठेवायचे आहेत, जे तुटलेले असता कामा नये. आता या सगळ्यांची तुम्हाला पोटली बांधून घ्यायची आहे. ते तुम्हाला ही पोटली झाडूच्या खाली ठेवून द्यायची आहे संपूर्ण रात्रभरासाठी. दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण लक्ष्मीपूजनाची उत्तर पूजा करतो त्यावेळेस त्या झाडू घालून ती पोटली काढायची, ती पोटली सोडायची. त्याच्यामध्ये जो काही 1 रुपयाचं नाणं आहे ते धनाचे प्रतीक म्हणून किंवा आता लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणून ते तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये कायमचं सांभाळून ठेवायचं आहे. त्यानंतर त्या पोटलीमध्ये बाकीचे जे साहित्य आहे, जसं की तांदूळ असेल, कापूरवडी असेल, 2 लवंगा असतील, ते सर्व साहित्य एका पंक्तीमध्ये घेऊन प्रज्वलित करायचं आहे. कापूर असेल, लवंग असेल तर या पदार्थांचा वापर घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी केला जातो. म्हणजे भलेही आपण आदल्या दिवशी लक्ष्मीपूजन केलं असेल, पण जी काही छोटी मोठी नकारात्मकता असेल किंवा आपल्या मनामध्ये नकारात्मकता असेल तर ती निघून जावी, वातावरणामध्ये एक प्रकारची शुद्धता यावी, या हेतूने आपल्याला तांदळावर कापूरवडी आणि 2 लवंगा ठेवून त्या प्रज्वलित करायच्या असतात. आणि तुम्हाला माहिती आहे, जेव्हा आपण तांदूळावरती कापूरवडी ठेवून तो जाळतो तेव्हा ते जास्त वेळ जळत राहतात. या कारणाने तांदूळावरती कापूरवडी ठेवून जाळायचे आहे. आता फक्त पोटलीमध्ये शिल्लक राहिले आहे ते म्हणजे 4 काळी मिरीचे दाणे. त्यांचं काय करायचं ते पाहूया. आपल्या घराचा जो मेन दरवाजा असतो, ज्याला आपण मुख्य दरवाजा म्हणतो, किंवा कोणीही आलं किंवा पाहुणे रावळे आले किंवा शेजारी तरी पण त्याच दारातून येत असतात, तर त्या दारापाशी जाऊन आपल्याला उभं राहायचं आहे. म्हणजे आपलं तोंड घराच्या दिशेने असेल, म्हणजे घरात आपण आत येतो अशा पद्धतीने आपल्याला उभं राहायचं आहे. आणि जिथे आपण दरवाजाला तोरण लावतो तिथून ते खाली उंबरट्यापर्यंत तुम्हाला 4 काळी मिरीचे दाणे हातात घेऊन 7 वेळा उतरवायचे आहेत. म्हणजेच काय, एक प्रकारे तुम्ही घराची दृष्ट काढत आहात अशा प्रकारे कृती करायची आहे. आणि नंतर 4 दिशांना 4 करून तुम्हाला ते 4 काळी मिरीचे दाणे फेकून द्यायचे आहेत. फेकल्यानंतर मागे वळून पाहायचं नाही, घरात यायचं. घरात येऊन हात पाय तोंड स्वच्छ धुवायचं. आता लक्ष्मीला नमस्कार करायचा. तुमच्या घराच्या सुखसमृद्धीसाठी, मुलाबाळांच्या कल्याणासाठी किंवा संपूर्ण कुटुंबाच्या प्रगतीसाठी प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या कामाला लागू शकता. लक्ष्मीपूजनामध्ये तुम्ही जो झाडू पुजलेला असेल तर तो झाडू सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये स्वच्छता करण्यासाठी वापरायचा आहे. म्हणजेच काय, त्या झाडूने पहिल्यांदा तुमचे स्वयंपाकघर झाडायचं आहे. त्यानंतर तुम्ही बाकीचे संपूर्ण घर झाडण्यासाठी किंवा साफसफाई करण्यासाठी त्या झाडूचा वापर करू शकता. झाडू नेहमी आपल्या घरामध्ये अशा पद्धतीने ठेवायचा
जो येणाऱ्या जाणाऱ्याची जी कशी नजर असेल तरी पण त्या झाडूवर अजिबात पडता कामा नये. म्हणजेच काय, अगदी सोप्या भाषेत किंवा थोडक्यात सांगायचं झालं तर झाडूला तुम्ही लपवून ठेवायचं आहे. फक्त झाडण्याच्या वेळेस, स्वच्छता करण्याच्या वेळेस तुम्ही तो झाडू हातात घेऊन तुम्ही स्वच्छता करायची आहे. बाकी वेळेस तुम्ही तो झाडू लपवून ठेवायचा आहे. असं म्हटलं तरीही काही हरकत नाही, तरीही चालेल. आपल्या घरातील ही जी लक्ष्मी असते, झाडूरूपी लक्ष्मी, ती कुणालाही दिसू नये असं म्हटलं जातं. तर हा नियमसुद्धा आपण पाळला पाहिजे. जर तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय श्रीकृष्ण. जय माता लक्ष्मी.